हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आता आपण निघालेलो आहोत कोइंबतूरवरून वायनाडसाठी. वायनाड हा सुद्धा एक हिल स्टेशन आहे केरळमधला. तर चला आता वायनाड एक्सप्लोअर करूया. खूप छान छान इथं डेस्टिनेशन आहे. तुम्ही बघू शकता क्लायमेट किती भारी आहे, केवढा हा फॉग आहे आणि ह्याचमुळे एकदम खूप फ्रेश वाटतंय. खूप भारी क्लायमेट आहे वायनाडचं. मित्रांनो, खूप सारे टुरिस्ट प्लेसेस आहेत इकडे एक्सप्लोअर करण्यासाठी. बट सध्या आपण जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आल्यामुळे इथे बरेच सारे वॉटरफॉल आहेत ज्यासाठी वायनाड फेमस आहे, ते आपल्याकडनं मिस होत आहेत. तरी पण इथला जो बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे चेंब्रा, तिथे आपण जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर 2-3 जे वॉटरफॉल होते, जे बेस्ट व्ह्यू पॉईंट होते, ते सध्या आपण एक्सप्लोअर नाही करू शकत बिकॉज इकडे पाणी नाही आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत, म्हणजे ऑलमोस्ट आपण आता वायनाडला पोचलेलो आहोत. आणि आता सर्वप्रथम आपण जाणार आहोत पकोडे लेकला. आणि इथं आलो आहोत पकोडे लेकसाठी. आपण इथं तिकीट काढतो. समोर बर्ड सेंच्युरी दिसते, तेही आपण एक्सप्लोअर करूया. पण सध्या आपण जाऊया पकोडे लेकला. आणि हा आहे पकोडे लेक. याचं एक तिकीट आहे. इथे बोटिंग वगैरे केली जाते आणि तुम्ही बघू शकता सिक्युरिटी वगैरे चांगलं आहे आणि क्लिनिंगसाठी खूप चांगलं आहे. केरला खूप क्लीन आणि नीट सगळं आहे इकडे. बघा, इकडे बोटिंग होते. बोटिंगचं तिकीट साधारणतः पर बोट आहे आणि एंट्री तिकीट इथे फक्त 40 रुपये आहे. मित्रांनो, बर्ड सेंच्युरीमध्ये आपण आलेलो आहोत. इथे अडल्ट तिकीट 60 रुपये आणि चिल्ड्रन 40 रुपीज आहे. आणि आपण तिकीट काढून आता आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे आहे ऑस्ट्रिच. खूप मोठा ऑस्ट्रिच आहे हा, बघू शकता तुम्ही. आणि असे खूप सारे इथे ॲनिमल्स आणि बर्ड्स आहेत. तुम्ही बघू शकता कमिलियन. हा खूप मोठा कमिलियन आहे अँड तो घेऊन चालला आहे त्याला. हे बघा तुम्ही, हे आहे वायनाड पार्क पकोडे. आणि आता आपण आतमध्ये चाललो आहोत. नाही वाटणार तो व्हाईट वाला बघ कसलाय. मित्रांनो, आता आपण जेवायला थांबलेलो आहोत रॉयल फूडमध्ये. बऱ्याच ठिकाणी इथे गेलो की सगळीकडे बीफ खायला आहे, त्याच्यामुळे बरेच हॉटेल आम्ही चेंज केले. नॉर्मल आम्ही शोधत होतो, तर आता फायनली इथे आम्हाला फिश मिळालेला आहे. आणि आम्ही आपल्या आगरी पद्धतीने राईस मागवला आहे आणि त्याच्यासोबत फिश मागवला आहे. प्रॉन्स मागवले, तर आम्ही प्रॉन्स फ्राय आणि सुरमई मागवली ग्रेव्हीसाठी. तर चला आता ताव मार. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत एडाकल केव्स आणि तिथून जाणार आहोत चांब्रा येथे. बट आता रस्त्यात आम्हाला कळालं आहे की एडाकल केव्सला फॅमिलीला घेऊन तुम्ही जाऊ शकत नाही किंवा तुम्हाला चढायला लागतं खूप वर. आणि ते खूप जरा रिस्की आहे बिकॉज ते ट्रेकिंग आहे. त्याच्यामुळे आम्ही आलो चांब्राला. आणि मित्रांनो, चांब्रा पॉईंटचा रोड खूप रिस्की रोड आहे. आणि फायनली चांब्राला पोचलेलो आहोत. आणि इथे आल्यावर सुद्धा कळतोय जो मेन चांब्राचा जो मध्ये लेक येतो तोही बंद आहे, तोही ड्राय झाला आहे. आणि हा व्ह्यू पॉईंटसुद्धा बंद केला आहे. त्यामुळे एवढा लांबसुद्धा येऊन हाही पॉईंट आमच्याकडं मिस झाला आहे. बट सीन खूप छान आहे इकडचा.
मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लाकिडी व्ह्यू पॉईंट. हाही खूप छान व्ह्यू पॉईंट आणि तुम्ही बघू शकता खूप सारा फॉग आहे इकडे. खूप प्लेझंट अशी फिलिंग आहे आणि खूप छान वाटते बिकॉज बघा रोड ही खूप छान वाटतं आणि खूप घनदाट जंगल आहे आणि खूप उंचीवर असल्यामुळे इकडचा क्लायमेट खूप छान आहे. आणि पुढे निघतो आपण वैनाड वाईल्डलाईफ सँच्युरीच्या रोडने आणि हा इथून थोड्या वेळात वैनाड वाईल्डलाईफ सँच्युरी स्टार्ट होणार आहे आणि तोच हा जंगल आहे. आणि तुम्ही आता बघू शकता इकडे हाती दिसले आपल्याला. या रोडला हाती आणि बरेच सारे ॲनिमल्स दिसतात. हे बघा हरणसुद्धा आहेत. खूप सारा हरणाचा कळप आहे इकडे. बट या रस्त्यात थांबायला अलाउड नाही आहे कारण खूप रिस्की रोड आहे असं म्हणतात आणि पोलीससुद्धा असतात रस्त्यावर आपल्याला थांबवून देताना मग पुढे निघतो आहे. इथे बघा हरणांचा खूप सारा कळप आहे आणि इकडे सुद्धा काही मला हरण दिसत आहेत आणि पुढे आता निघालेलो आहोत. ह्या साईडला बघा खूप सारी झाडं तोडून ठेवलेली आहेत. त्या पुष्पा पिक्चरच्या शूटिंगसारखं वाटते बघा. खूप सारे झाडं कापून ठेवलेली आहेत. चंदन आहे का काय समजत नाही. चला पुढे निघूया. खूप भारी जंगल आहे हा आणि खूप सारे मोठे मोठे लाकड तोडून ठेवलेले आहेत. कळत नाही याचं रिझन काय आहे पण दोन्ही साईडला खूप सारं जंगल कटिंग करून ठेवलं आहे. इथे सुद्धा निसर्गासोबत थोडंफार खिळवाड झालेली वाटते कारण तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला खूप सारं कटिंग केलेलं आहे. ठीक आहे. पुष्पासारखी फिलिंग आहे बघा. किती गठ्ठे करून ठेवलेत लाकडाचे. बाप रे बाप. अरे यार खूपच आहे परिस्थिती बिकट आहे. अरे बापरे. ठीक आहे पुढे निघूया. वाईल्डलाईफ सँच्युरीला आपण एंट्री मिळाली नाही. बोलले की एंट्री बंद आहे त्याच्यामुळे तेही मिस झालं आहे. आणि तर चला आता आपण कूर्गला निघूया. इथून हा जर्नी आता कूर्गला असेल. कूर्ग हे कर्नाटकामध्ये येतं आणि तेही वॉटरफॉलसाठी खूप फेमस आहे. पण जूनचा महिना चालू असल्यामुळे तिथेही पाऊस नाही आहे आणि त्यामुळे धबधबे नाही अजून भरले. तर चला आता कूर्गला स्टे आहे आणि मग सकाळी भेटूया नेक्स्ट डेला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण वृंदावनमध्ये आहोत. कूर्गमध्ये स्टे केला आहे काल रात्री आणि आता कूर्गवरून आपण निघणार आहोत. काही साईट सीइंग करणार आणि त्याच्यानंतर गोवा प्लॅन आहे. मित्रांनो, स्कॉटलंड ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाणारं कूर्ग हे खूप भौगोलिकदृष्ट्या सुंदर आहे आणि निसर्गाचा खूप मोठा बोलतात ना देवाचा हात आहे याच्यावर. कारण कूर्ग खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान क्लायमेट आहे. खूप सारं फॉग आहे आणि असे बरेच क्षण आहेत जिथे खूप सुंदर असे व्ह्यूज आहेत आणि त्यामुळेच कूर्गला नेहमी कोणालाही वाटेल जावं. इकडचे वॉटरफॉल इकडचे लेक हे खूप सुंदर आहेत. हेच काही जे क्षण आहे जे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे कूर्गवरून आपण निघतो आहे. आणि जर तुम्हाला ही ट्रिप आवडली असेल तर नक्की लाईक करा. आता वायनाड कूर्ग केल्यानंतर आपण निघालेलो आहोत गोव्याच्या डिरेक्शनने आणि आपलं शेवटचं स्पॉट आहे. तर चला गोव्यामध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.